शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या प्रीतम कांबळे या नगरपालिका कर्मचाऱ्यावर सागर कांबळे या सख्या भावानं किरकोळ कारणावरून तलवारीनं हल्ला केला होता। या हल्ल्यात प्रीतम कांबळे याचा हात मनगटापासून निकामी झाला होता। या प्रकरणी सागर कांबळे पोलिसात हजर झाला। त्याला शाहूवाडी मलकापूर न्यायालयामध्ये उभं केलं असता 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय। प्रीतम कांबळे हा मलकापूर नगरपालिकेत स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत आहे। त्याच्या घराशेजारी त्याचा भाऊ सागर हा पंक्चर दुकान चालवतो। सध्या शहरात डेंग्यूची साथ सुरू असल्यानं तुझ्या दुकानातील जुने टायर काढून टाक अशी सूचना प्रीतमनं भाऊ सागरला केली। त्यावर संतापलेल्या सागर कांबळे यानं दुकानातील तलवार आणून प्रीतमच्या डाव्या हातावर वार केला। या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रीतमचा हात मनगटापासून तुटला। दरम्यान जीव वाचवण्यासाठी प्रीतम तिथून पळून गेला। दरम्यान प्रीतमला नातेवाईकांनी रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणि त्यानंतर कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात दाखल केलं। दरम्यान संशयित सागर हा तलवारीसह शाहूवाडी पोलिसात हजर झाला होता। त्याला मलकापूर शाहूवाडी न्यायालयात उभं केलं असता 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिलाय।